उपकेंद्र सहाय्यक यंत्रचालक और ज्याला आपण म्हणतो ऑपरेटर महावितरण कंपनीमध्ये जे काही ऑपरेटरची पद असते ते अतिशय महत्त्वाचं आणि जबाबदारीचं राहते। त्या संदर्भात जे काही त्याची किंवा मग जे पगार असेल किंवा मग त्याचे ड्युटीज असतील, वर्क प्रोफाईल असेल, काय वर्क करावं लागतं, कसं काम करावं लागतं किंवा काय वगैरे, आणि त्यानंतर तुमचे रेफरन्स बुक्स असतील किंवा सिलेबस असेल, एक्झाम पॅटर्न असेल, त्या सगळ्याची माहिती, इत्थंभूत माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। आणि पुढे जे काही रिक्रुटमेंट अपेक्षित आहे किंवा पुढचे जे रिक्रुटमेंट आहे त्यामध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल। स्पेशली जे फ्रेशर विद्यार्थी आहे, जे पहिल्यांदाच याची तयारी करत आहेत किंवा तयारी करणार आहे, ITI विद्यार्थी 10वी+ ITI जे विद्यार्थी आहेत त्यांना याचा व्हिडिओचा नक्की फायदा होईल मित्रांनो। तर नमस्कार मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। तर आज आपण ऑपरेटरबद्दल किंवा उपकेंद्र सहाय्यकबद्दल पूर्ण इत्थंभूत माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे। त्याची ड्युटीज आहे, ते वर्क प्रोफाईल आणि ड्युटीज जे आहे किंवा रेफरन्स बुक्स असतील किंवा सिलेबस असेल, ते महाट्रान्सकोचे जे काही ऑपरेटर असतात त्याच्यासुद्धा ते तिथे तुम्हाला त्याचा उपयोग होईलच। ठीक, आपण स्पेशली टार्गेट करतो आहे वितरणला, कारण महापारेषणमध्ये आता ऑपरेटरचे हे पद राहिलेलं नाही आहे। त्यामध्ये सहाय्यक तंत्रज्ञ म्हणून ते घेतात आणि त्यानंतर प्रमोशन झाल्यानंतर 2-3 वर्षामध्ये ते ऑपरेटर होतात। ठीक आहे, त्याच्यामुळे एंट्री लेवलला ते पद आता राहिलेलं नाही आहे महाट्रान्सकोमध्ये आफ्टर स्टाफ सेटअप नंतर। परंतु महावितरणमध्ये ऑपरेटरचे हे पद आहे, जसं उपकेंद्र सहाय्यक आणि विद्युत सहाय्यक आहे, दोन्ही पदं आहेत। त्यामध्ये आपण सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये ती घेणार आहे। ठीक, तर विद्यार्थी मित्रांनो, उपकेंद्र सहाय्यक किंवा यंत्रचालक ज्याला म्हणतो आपण किंवा ऑपरेटर ज्याला म्हणतो, महावितरण, महापारेषण आणि महाजनकोमध्ये सुद्धा ही पदे आहेत। तर त्यामध्ये महावितरणची 2019ची जी ॲड होती किंवा जाहिरात होती 2000 पदांची, त्याचा रेफरन्स घेऊन इथे आपण टोटली माहिती तुम्हाला देणार आहे। याच्यामध्ये वयोमर्यादा असेल, शिक्षण असेल, त्यानंतर पगार असेल, काय तुमचा पगार राहतो, त्यानंतर एक्झाम पॅटर्न काय आहे, बुक्स कोणते यूज केले पाहिजे, सिलेबस काय आहे, डिटेल सिलेबस काय आहे, त्याच्यानंतर वर्किंग किंवा ड्युटीज काय असतं ऑपरेटरचे, सगळ्या गोष्टीचं डिस्कशन किंवा हे सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आजच्या मिळणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका मित्रांनो। आणि तुम्हाला ह्याची जी PDF आहे 2019ची जी जाहिरात आहे ती तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे की काय कशा प्रकारचे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत पुढे जर वॅकन्सी आली तर। त्या रिलेटेड तुम्ही ही जाहिरात बघू शकता। आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर, म्हणजे इंजिनियर अमोल टेलिग्राम चॅनलवर आपण याची PDF शेअर करतो आहोत। त्याच्यामुळे तुम्ही चॅनल जॉईन केलं नसेल तर चॅनल जॉईन करू शकता आणि आपल्या चॅनल इंजिनियर अमोल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जे महत्त्वाचे व्हिडिओज आपण देत राहतो एक्झाम रिलेटेड, सिलेबस रिलेटेड, ते तुम्हाला मिळत राहतील। तर या जाहिरातीमधला अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे मित्रांनो बघा, शैक्षणिक अर्हता म्हणजे शिक्षण काय लागेल किंवा काय इथे आवश्यक आहे त्याकरता आपण इथे सांगणार आहे। तर यामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे 10वी+2 म्हणजे 12वी बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण म्हणजे 10वी उत्तीर्ण, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली म्हणजे NCTVTचे जे पाहिजे तुम्हाला, वीजतंत्री आणि तारातंत्री म्हणजे ITI पाहिजे तुम्हाला, इलेक्ट्रिशियन आणि वायरमनमध्ये तुमचं ITI झालेलं आवश्यक आहे, म्हणजे 10 आवश्यक आहे मिनिमम, आणि ITI लागेल वीजतंत्री आणि तारातंत्री म्हणजे इलेक्ट्रिशियन आणि वायरमनचं असं दोन्ही म्हटलेलं आहे। आणि अथवा सेंटर ऑफ एक्सलन्सचं चालेल। ठीक आहे, व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र अथवा 2 वर्षे पदविका म्हणजे हा इंजिनिअरिंग डिप्लोमा नाही, लक्षात घ्या। ठीक आहे, हे ITI रिलेटेड सगळं क्वालिफिकेशन आहे ते तुम्हाला असणं आवश्यक आहे। 10+ ITI तुमचं असणं आवश्यक आहे। ठीक आहे, आणि शिकाऊ उमेदवार अधिनियम 1961 अन्वये राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी पूर्ण झाल्यानंतर वीजतंत्री, तारातंत्री म्हणजे इलेक्ट्रिशियन, वायरमन व्यवसायातील अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेक्टरमधील राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद NCTVT, ठीक आहे, NCTVT नवी दिल्लीकडून घेण्यात येणारे प्रमाणपत्र म्हणजे तुमचं ॲप्रेंटिस इथे आवश्यक आहे मित्रांनो, असंच म्हणणं आहे। आवश्यक अनुभव लिहिलेला आहे राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे तुमचं ॲप्रेंटिस कंप्लीट झाल्यानंतर वीजतंत्री, तारातंत्री व्यवसायातील अथवा इलेक्ट्रिकल सेक्टरमधील विद्युत क्षेत्रातील 2 वर्षाचा अनुभव। ठीक आहे, म्हणजे तुमचं ॲप्रेंटिस पाहिजे आणि 2 वर्षाचा अनुभव पाहिजे असं इथे म्हटलेलं आहे। ठीक आहे, त्यानंतर 3.2चा पॉईंट बघू मित्रांनो, महावितरण कंपनीमधील ज्या कर्मचाऱ्यांनी शिकाऊ उमेदवारी अधिनियम अंतर्गत वीजतंत्री व तारातंत्री शिकाऊ उमेदवारी परीक्षण पूर्ण केले नसेल, तुमचं ॲप्रेंटिस झाली नसेल, ठीक आहे, असे कर्मचारीही उपकेंद्र पदासाठी अर्ज करू शकतात। जर तुमचा ॲप्रेंटिस नसेल तर अर्ज करू शकतात असं म्हणणं आहे। तथापि अशा कर्मचाऱ्यांसाठी संबंधित तांत्रिक प्रवर्गाचा म्हणजे लाईन स्टाफ महावितरण कंपनीतील 2 वर्षाचा अनुभव, म्हणजे तुमचा 2 वर्षाचा अनुभव लागेल तुम्हाला MSCDCLचा। ठीक आहे, महावितरण कंपनीतील म्हटलं आहे सदर 2 वर्षाच्या अनुभवामध्ये विद्युत सहाय्यक पदाचा अनुभव ग्राह्य धरला जाईल। म्हणजे बघा, इन शॉर्ट सांगतो तुम्हाला, 10वी नंतर ITI इलेक्ट्रिशियन वायरमन चालेल, त्यानंतर तुमचं ॲप्रेंटिस चालेल, ॲप्रेंटिस तुम्हाला 2 जे काय आहे ते लागेल,
आणि इलेक्ट्रिकल सेक्टरचा अनुभव लागेल. जर तुमचा अनुभव नसेल, ठीक आहे, तुमचं जर ॲप्रेंटिस नसेल तर तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव चालेल, महावितरणचा विद्युत सहाय्यकचा अनुभव चालेल, असं यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. जर तदर्थ मंडळ, महावितरण, महापारेषण, महानिर्मिती कंपनीमध्ये वीजतंत्री, तारतंत्रीमधून शिकाऊ उमेदवारी परीक्षा पूर्ण केलेले असेल अशा उमेदवारांचा कालावधी म्हणजे अनुभव म्हणून ग्राह्य धरण, म्हणजे ॲप्रेंटिस जे केले असेल ना, म्हणजे याच्यामध्ये बघा हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. तुमचं महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या तिन्ही कंपनीचं जर तुम्ही ॲप्रेंटिस कुठल्याही कंपनीची केली असेल ITI बेसवर तर ती इथे ग्राह्य धरण्यात येईल. ठीक आहे. आणि जे ॲप्रेंटिस केली आहे त्यालाच अनुभव म्हणून ग्राह्य धरण्यात येईल असं यांचं म्हणणं आहे. ठीक. तर मित्रांनो, 2019चे नोटिफिकेशन जे होतं त्याचा रेफरन्स घेऊन आपण इथे काही ठळक मुद्दे आपल्या माहितीकरता किंवा विद्यार्थ्यांची माहितीकरता इथे काढलेले आहेत. अतिशय महत्त्वाचं इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे मित्रांनो. व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्यवस्थित पूर्ण ऐका. बघा, उपकेंद्र सहाय्यक यंत्रचालक किंवा ऑपरेटर हे या पदाचं नाव आहे. त्यामध्ये तुम्हाला शिक्षण जे आहे ते 10वी प्लस ITI लागेल. वयोमर्यादा म्हणजे एज लिमिट बघा, ओपनसाठी 18 ते 27 आहे. रिझर्व्ह कॅटेगरी म्हणजे याच्यामध्ये SC ST OBC वगैरे आले तर ते 18 ते 32 आहे, म्हणजे 5 वर्ष शिथिल असतं. PWD म्हणजे जे काही आपलं दिव्यांग वगैरे आहे तर त्याच्यामध्ये 18 ते 45 आहे. एक्स सर्व्हिसमन 18 ते 45 आणि स्पोर्ट्स 18 ते 43 अशी एक लिमिट यामध्ये दिलेली आहे. वेतन बघा, याच्यामध्ये 1-2 हजाराचा फरक पडू शकतो कदाचित याच्यानंतर जी काही ॲड येईल त्यामध्ये. तर त्यामध्ये बघा, प्रथम वर्षाकरता म्हणजे ॲक्च्युली हा 3 वर्ष कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस असते ही सर्व्हिस, त्यानंतर ते परमनंट करतात. म्हणजे बघा, तो आधी उपकेंद्र सहाय्यक म्हणून तुम्ही जॉईन होता, नंतर तुम्हाला ऑपरेटर म्हणून ते परमनंट करतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये प्रथम वर्षाला तुम्हाला 17,000, द्वितीय वर्षाला 18,000, त्यानंतर तृतीय वर्षाला 19,000 असा भत्ता मिळतो, म्हणजे त्याला आपण म्हणतो मानधन असं म्हणतो. त्यानंतर बघा, तुमचं 3 वर्षानंतर जे स्केल असते ते आजच्या डेटनुसार बेसिक जे आहे ते 25,880 आहे. त्याच्यामध्ये HRA DA वगैरे सगळं अलाउन्सेस ॲड होतात. तर ते टोटल एक 40,000च्या घरामध्ये किंवा DAनुसार जो रेट चेंज होतो त्याच्यानुसार 40 प्लस तुमची सॅलरी होऊ शकते. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा वेज सॅलरीबद्दल सांगतो मित्रांनो. MSCBचे जे तिन्ही कंपन्या आहेत त्याच्यामध्ये दर 5 वर्षांनी वेज रिव्हिजन होत असते. 5 वर्षांनी साधारण 20 ते 22% बेसिकवर हाईक मिळत असते आणि दरवर्षी इन्क्रिमेंट होते ती वेगळी. तर आता जे आहे ते ड्यू आहे 2023मध्ये, म्हणजे 2023मध्ये ते त्याचा एक रिवाईज होईल आणि 2024पासून ते इम्प्लिमेंट होईल. जर आता ॲड आली आणि आता जर तुम्ही जॉईन झाले किंवा तुमचं सिलेक्शन झालं एका वर्षामध्ये तर 2024मध्ये जे लागू होईल ते भत्ता याच्यापेक्षा थोडा जास्त असणार आहे आणि भरपूर म्हणजे बऱ्यापैकी बेसिकमध्ये भरपूर फरक पडतो याच्यामध्ये. साधारण 50च्या वर तुमची टोटल सॅलरी होईल याच्यामध्ये. बघा, परीक्षा पद्धत आहे त्याच्यामध्ये तुमचं 130 प्रश्न 150 मार्काचा हा पेपर होतो. त्याच्यामध्ये टेक्निकल म्हणजे इलेक्ट्रिकल जे राहते त्याच्यामध्ये 50 प्रश्न 110 मार्क, मराठी 20 प्रश्न 10 मार्क, रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता 40 प्रश्न 20 मार्क, ॲप्टिट्यूड 20 प्रश्न 10 मार्क, असे 130 प्रश्न 150 मार्कासाठी इथे असतात. आणि याच्यामध्ये बघा, टाईम लिमिट जो आहे तो 120 मिनटं म्हणजे 2 तासाची ही परीक्षा होते. ऑनलाईन टेस्ट होते मित्रांनो, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT ज्याला म्हणतो आपण. आणि याचा ॲप्रॉक्सिमेट कट ऑफ बघा, कट ऑफ थोडंसं इथे गेस करणं कठीण आहे, परंतु 150 मार्काची ही टेस्ट असल्यामुळे 150पैकी तुम्हाला असं समजा की तुम्हाला 80 to 85च्या दरम्यानचा कट ऑफ लागतो. हा ओपनचा आहे. ठीक आहे. हा ओपनचा कट ऑफ सांगतो मी. ॲव्हरेज कट ऑफ 55% म्हणजे 150पैकी 82, म्हणजे ते ओपनसाठी 80 to 83 लागेल, OBCसाठी त्यापेक्षा 3-4 मार्क कमी आणि बाकी कॅटेगरीसाठी आणखी कमी म्हणजे 70पर्यंत, 70 ते 72पर्यंत SC ST वगैरे जे काय आहे ते SBC EWS वगैरे, आणि EWS थोडा हाय लागेल कदाचित. आणि बाकी जे आहे बाकी वुमन्स रिझर्वेशन असेल, स्पोर्ट्स असेल, हँडिकॅप असेल, एक्स सर्व्हिसमन असेल तो आणखी भरपूर पुढे कमी जातो. म्हणजे साधारण 40 to 43पर्यंत सुद्धा ते येऊ शकतात बाकीचे हॉरिझॉन्टल व्हर्टिकल रिझर्वेशन. त्याच्यानंतर बघा, अतिशय महत्त्वाचं म्हणजे जर आपला एक्झाम पॅटर्न माहीत झाला असेल तर आता अभ्यास करायला काही हरकत नाही, अभ्यास सुरू करू शकता तुम्ही. त्याच्यानुसार तुमचा सिलेबस मी तुम्हाला इथे डिटेल सांगायचा प्रयत्न करतो. भरपूर मोठा सिलेबस मी इथे तुमच्यासाठी काढलेला आहे. थोडंसं फास्टमध्ये मी घेतो, तुम्ही लक्षात घ्या किंवा मग याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. याच्यामध्ये टेक्निकलमध्ये इलेक्ट्रिकलचं जे काही इलेक्ट्रिशियन वायरमनचा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये पॉवर जनरेशन अँड सबस्टेशन, याच्यामध्ये सोर्सेस ऑफ एनर्जी, थर्मल पॉवर जनरेशन, इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन बाय नॉन कन्व्हेन्शनल मेथड्स, नंतर इलेक्ट्रिकल सबस्टेशन, पॉवर जनरेशन, सोलर अँड विंड एनर्जी, विंड पॉवर जनरेशन वगैरे, पॉवर डिस्ट्रीब्युशन अँड ट्रान्समिशनमध्ये इलेक्ट्रिकल सप्लाय सिस्टीम, ट्रान्समिशन ओव्हरहेड लाईन्स, पोल्स, इरेक्शन, फास्टनिंग ऑफ इन्सुलेटर्स वगैरे, म्हणजे हे सगळे डिटेल्स. त्यानंतर लाईन इन्सुलेटर, डिफरंट टाईप्स ऑफ डिस्क, ठीक आहे. पॉवर डिस्ट्रीब्युशन अँड ट्रान्समिशनमध्ये सर्किट ब्रेकर्स अँड रिलेमध्ये बघा, याच्यामध्ये लाईन प्रोटेक्टिव्ह रिलेज, टाईप्स, ऑपरेशन सर्किट ब्रेकर्स, पार्ट्स, फंक्शन्स, ट्रिपिंग मेकॅनिझम, रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ सर्किट ब्रेकर्स. ठीक आहे. कंट्रोल पॅनल सिस्टीममध्ये कंट्रोल एलिमेंट्स, ॲक्सेसरीज, लेआउट ऑफ कंट्रोल कॅबिनेट, इन्स्टॉलेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट्स अँड सेन्सर्स वगैरे सगळं पार्ट येईल. DC जनरेटरमध्ये सगळं येईल.
आणि DC जनरेटर. त्यानंतर बघा DC मोटर हा अतिशय महत्त्वाचा भाग राहणार आहे या सिस्टीमनुसार. DC मोटरमध्ये प्रिन्सिपल्स, टाईप्स ऑफ रिलेशन बिटवीन अप्लाइड व्होल्टेज अँड बॅक EMF, आर्मेचर व्होल्टेज ड्रॉप, स्पीड अँड फ्लक्स ऑफ DC मोटर वगैरे, मेथड्स ऑफ चार्जिंग, डायरेक्शन ऑफ रोटेशन. त्यानंतर AC 3 फेज मोटर्स, याच्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ इंडक्शन मोटर, कन्स्ट्रक्शन ऑफ 3 फेज स्क्विरल केज इंडक्शन मोटर वगैरे, जे काय आपलं महत्त्वाचं असतं तो टॉपिक्स असतात जे तिथे. हा खूप मोठा भाग आहे मित्रांनो 3 फेज मोटर्सचा. AC सिंगल फेज मोटर, याच्यामध्ये सिंगल फेज मोटर, स्प्लिट फेज इंडक्शन मोटर, इंडक्शन स्टार्ट, इंडक्शन रन मोटर वगैरे, सिंगल फेज, स्प्लिट फेज वगैरे. त्यानंतर अल्टरनेटरमध्ये अल्टरनेटर, प्रिन्सिपल, रिलेशन बिटवीन पोल, स्पीड अँड फ्रिक्वेन्सी वगैरे, टाईप्स अँड कन्स्ट्रक्शन ऑफ अल्टरनेटर वगैरे. त्यानंतर वायरिंग, हा जो मी थोडासा एक व्हायलेट कलरमध्ये दिलेला आहे मित्रांनो, तो भाग महत्त्वाचा आहे. ठीक आहे, याच्यामध्ये हा भाग महत्त्वाचा आहे म्हणून मी हा थोडा कलर चेंज करून दिलेला आहे तुम्हाला. वायरिंग, इन्स्टॉलेशन अँड अर्थिंग, रेग्युलेशन फॉर मेन स्विच अँड डिस्ट्रीब्युशन बोर्ड, एनर्जी मीटर बोर्ड वगैरे इन्स्टॉलेशन वगैरे. त्यानंतर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स हा महत्त्वाचा आहे. ट्रान्सफॉर्मर महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये MI और MC टाईप वॅटमीटर वगैरे. त्यानंतर 3 फेज वॅटमीटर. त्यानंतर टेस्टर वगैरे, टॉंग टेस्टर वगैरे. त्यानंतर ट्रान्सफॉर्मरमध्ये ट्रान्सफॉर्मर प्रिन्सिपल, क्लासिफिकेशन, EMF इक्वेशन, ट्रान्सफॉर्मर लॉसेस, ओपन सर्किट, शॉर्ट सर्किट टेस्ट वगैरे. त्यानंतर बघा इल्युमिनेशन, बेसिक वायरिंग, सेल्स अँड बॅटरीज, सेफ्टी प्रॅक्टिस अँड हँड टूल्स, हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर वायर जॉईंट, सोल्डरिंग, अंडरग्राउंड केबल्स वगैरे. बेसिक इलेक्ट्रिसिटीमध्ये ओम्स लॉ, नंतर सिम्पल अँड इलेक्ट्रिक सर्किट प्रॉब्लेम, किर्चॉफ्स लॉ वगैरे अँड ॲप्लिकेशन, हे सगळे दिलेले आहे मित्रांनो. बेसिक इलेक्ट्रिसिटीमध्ये हा सगळा भाग तुम्हाला कव्हर करणे अपेक्षित आहे. त्यानंतर मॅग्नेटिझम अँड कॅपॅसिटर्स, त्यानंतर AC सर्किट्स, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स हा महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये सगळ्या बेसिक क्वांटिटीज आल्या बेसिक इलेक्ट्रॉनिक्सच्या. ठीक आहे. नंतर बघा मराठीसाठी काय सिलेबस राहणार आहे, कारण की एक विषय आपला इथे मराठीसुद्धा आहे. त्याच्यामध्ये मराठीमध्ये बघा समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्यप्रचार, म्हणी, अशुद्ध व शुद्ध शब्द, विरामचिन्हे, शुद्धलेखन, अलंकारिक शब्द, शब्दांच्या जाती, संधी, अलंकार, प्रयोग, वृत्ते, समास, वाक्यांचे प्रकार, शब्दसिद्धी, काळ, वचन, विभक्ती आणि अव्यय, हा सगळा मराठीमध्ये भाग राहील. तेव्हा याच्यामध्ये पॅसेजसुद्धा राहू शकतात, पॅसेज राहतीलच. ठीक आहे. त्यानंतर अंकगणित व बुद्धिमत्तासाठी लसावी, मसावी, गुणोत्तर प्रमाण, संख्या, संस्था, सरासरी, काळ, काम, वेग, अंतर, शेकडेवारी, संभाव्यता, रचना व निवड, अक्षरमाला, घड्याळ, नातेसंबंध, दिशा, दिनदर्शिका. त्यानंतर तर्कशास्त्र, युक्तिवाद, ठोकळा. त्यानंतर बघा सरळ व्याज, चक्रवाढ व्याज म्हणजे इंटरेस्ट वगैरे, नफा तोटा, वयवारी, लयबद्ध मालिका, अंकमालिका, गाळलेले पदे ओळखा, वेन डायग्राम वगैरे, म्हणजे सगळं बैठक व्यवस्था, सांकेतिक भाषा वगैरे, हे सगळं इथे येऊ शकतं मित्रांनो. कारण की कसं आहे, हे मी इतकं डिटेल तुम्हाला देतो आहे की इथे तुम्हाला इतकं डिटेल कुठेच मिळणार नाही. त्यासाठी बुक्स कोणते यूज केले पाहिजे हे तुम्हाला मी इथे शॉर्टमध्ये सांगतो मित्रांनो. ॲक्च्युली आपला बुक्सचा एक वेगळा व्हिडिओ आहे टेक्निशियनचा, जे काही टेक्निशियनला जे काही लागतं बुक्स वगैरे त्याबद्दल आपण सांगितलेलं आहे, तेच बुक्स तुम्ही इथे यूज करू शकता. तर त्याचा व्हिडिओ तुम्ही कदाचित बघितला असेल किंवा नसेल बघितला, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये टेक्निकलसाठी म्हणजे इलेक्ट्रिशियन, वायरमनसाठी बघा सुबोध विद्युतशास्त्र हे पुस्तक शक्यतो बऱ्याच लोकांकडे असतं, बऱ्याच मुलांकडे असतं, विद्यार्थ्यांकडे असतं, ते तुम्ही यूज करू शकता, नो प्रॉब्लेम. त्यानंतर प्रकाश शहा सरांचं एक बुक येतं, ते सुद्धा यूज करू शकता. हे थेरीसाठी सांगतो आहे बरं. LD ढगे सरांचं ते सुद्धा थेरीसाठी यूज करू शकता. त्यानंतर प्रदीप रेळेकर आहे, त्यांचंसुद्धा थेरीसाठी अतिशय चांगलं बुक आहे, वास्ट आहे, 2 पार्टमध्ये भाग आहे. ढगे सरांचंसुद्धा 2 पार्टमध्ये आहे. तुम्हाला इंग्लिशसाठी, इंग्लिशमध्ये तुम्हाला VK मेहता जर तुम्हाला चालत असेल इंग्लिशमध्ये तर VK मेहता एक बुक चांगला आहे. थेरीसाठी आणि ऑब्जेक्टिव्हसुद्धा यामध्ये भरपूर आहेत, 5000+ ऑब्जेक्टिव्ह आहे, ते तुम्ही यूज करू शकता. साधं थेरीसाठी याच्यामधलं न्यूमेरिकल्स वगैरे नाही करायचे. त्यानंतर रामबाण आहे पेंडेल सरांचं, ते सुद्धा तुम्ही थेरीसाठी यूज करू शकता मित्रांनो. त्यानंतर बघा यूथ पब्लिकेशन टाईम, हिंदी आणि इंग्लिशमध्ये जर तुम्हाला चालत असेल, तुम्ही अभ्यास करू शकत असाल तर यूथ पब्लिकेशन टाईमचं एक बुक येतं, त्याच्यामध्ये भरपूर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ज अवेलेबल आहे, ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता, एक्झामसाठी ते कामात पडेल तुम्हाला. त्यानंतर मराठीमध्ये बाळासाहेब शिंदे आणि मोराम वाळंबे सरांचं बुक आहे, ते यूज करू शकता. अंकगणित बुद्धिमत्तासाठी सतीश वसे सरांचं आहे, पंढरीनाथ राणे सरांचं सुद्धा तुम्ही यूज करू शकता, अनिल अंकलगी सरांचं सुद्धा. फास्ट ट्रॅक मॅथ्स आणि फास्ट ट्रॅक बुद्धिमत्ता असे वेगवेगळे बुक तुम्हाला सगळ्या तिथे मिळून जातील. ठीक आहे. तर यामध्ये आणखी महत्त्वाचा भाग मित्रांनो, जो मी तुमच्यासाठी अतिशय म्हणजे पूर्ण माहिती घेऊन आणि जे काही मला माहिती आहे, इत्थंभूत माहिती आहे, महावितरणमध्ये हे कामात पडेल आणि प्लस ट्रान्सकोमध्ये सुद्धा जे ऑपरेटरच्या पदावर असतात तिथेसुद्धा हा भाग इथे कामात पडणार आहे. हे जे आहे ते आहे उपकेंद्र सहाय्यक यंत्रचालक किंवा ऑपरेटरचे वर्किंग अँड ड्युटीज, म्हणजे जे काम करावं लागतं ते डिटेलमध्ये मी ते सांगायचा तुम्हाला प्रयत्न केला या PDF मध्ये. तुम्ही इथे लक्षात घेऊ शकता मित्रांनो. 20 पॉईंट तुम्ही टोटल काढलेले आहे तुमच्यासाठी. त्यामध्ये पहिला मुद्दा म्हणजे तुम्हाला शिफ्टमध्ये वर्क असते मित्रांनो. 8 तासाची तुमची शिफ्ट असते, 3 शिफ्टमध्ये काम असते आणि एक चौथी शिफ्ट म्हणजे जनरल शिफ्ट असते. ठीक आहे.
त्याच्यामध्ये एका सबस्टेशनवर 4 ऑपरेटर असतात आणि तुमचे त्यानुसार तुमच्या ड्युटी असतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये ब्रेकडाऊन, शटडाऊन किंवा ब्रेकडाऊन म्हणजे तुमचा काही फॉल्ट असेल तर, आणि शटडाऊन म्हणजे काही तुमचं काम निघालं असेल मेंटेनन्सचं, तर त्यामध्ये 1-2 तास किंवा 15 मिनिटंसुद्धा बंद द्यावं लागते किंवा हँड ट्रिप द्यावं लागते. त्यामध्ये तुम्हाला आयसोलेटर ओपन करावं लागते आणि मगच ते कामासाठी परमिशन तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. आयसोलेटर ओपन करणे, क्लोज करणे हे मेन काम आहे ऑपरेटरचं. त्यानंतर VCB ऑन ऑफ करणे म्हणजे आपलं व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर ऑन ऑफ करणे. फीडर ऑन ऑफ करणे म्हणजे फीडरसुद्धा तुम्हाला जर काही शटडाऊनसाठी असेल किंवा मग काही ब्रेकडाऊन झालं असेल, तुम्हाला फीडर ऑफ करावं लागते किंवा बंद करून किंवा काही काम झालं तर चालू करावं लागतं. ठीक आहे. ट्रान्सफॉर्मर चार्ज करणे. ट्रान्सफॉर्मर जर नवीन असेल किंवा काही त्याच्यामध्ये हे असं तर ते चार्ज करतानासुद्धा तुम्हाला शटडाऊन हे द्यावं लागते, शटडाऊन वगैरे द्यावं लागतं. त्यानंतर मॉनिटर कंट्रोल पॅनल जे तुमचं असतं, जिथे तुम्ही वर्क करता, जिथे तुम्हाला बसावं लागतं, ते मॉनिटर करावं लागतं. त्याच्यामध्ये व्होल्टेज आणि करंट आणि पॉवर फॅक्टर नोट डाऊन करावं लागतं तुमच्या रजिस्टरमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये. त्यानंतर सबस्टेशनमधील प्रत्येक इक्विपमेंटची माहिती असणं आवश्यक आहे. सबस्टेशनमध्ये जे काही इक्विपमेंट असतात, कंट्रोल पॅनल असेल किंवा त्याच्यामध्ये बाकी जे इक्विपमेंट असतात, बॅटरी वगैरे असते किंवा तुमचे बाकी सर्किट ब्रेकर असतात, तुमचे जे यार्डमधले इक्विपमेंट असतात, त्याचीसुद्धा अतिशय माहिती आवश्यक आहे मित्र. मॉनिटर 11 kV आणि 33 kV ब्रेकर, सर्किट ब्रेकर जे असतं ते मॉनिटर करावं लागतं. मॉनिटर इनकमिंग अँड आउटगोईंग फिगर, जे इनकमिंग तुमचा सप्लाय आला आहे आणि आउटगोईंग जो चालला आहे ते मॉनिटर करावं लागते. मॉनिटर लोड, एम्पियर रीडिंग वगैरे. नंतर मॉनिटर इनकमिंग अँड आउटगोईंग व्होल्टेज एव्हरी आवर. ठीक आहे. इनकमिंग अँड आउटगोईंग व्होल्टेज तुम्हाला चेक करत राहावं लागते प्रत्येक तासाला आणि त्याचं नोट डाऊन करून ठेवावं लागतं रजिस्टरमध्ये, त्याचं रेकॉर्ड ठेवावा लागतो. नंतर फॉल्ट ट्रिपिंग नॉईज, जेव्हा तुमचा फॉल्ट येते एखाद्या फीडरवर, तेव्हा एक नॉईस येते, तुम्हाला माहिती असेल खूप जास्त जोरात नॉईस असतो, तो आवाज असतो. तर त्याचं बघा तिथे कोणत्या वीज फीडर म्हणजे कोणत्या फीडरवर तिथे फॉल्ट झालेला आहे, त्यानंतर कोणता फॉल्ट आहे, RYB फेजवर किंवा अर्थ फॉल्ट आहे की बाकीचे फॉल्ट आहे, फेज फॉल्ट आहे, अर्थ फॉल्ट आहे वगैरे, तिथे तुम्हाला हे चेक करावं लागतं आणि तुम्हाला तसं स्टाफला सांगावं लागतं किंवा टेक्निशियनला सांगावं लागतं. त्यानंतर फॉल्टचा टाईम काय, कोणत्या टाईमला फॉल्ट झालेला आहे आणि नंतर त्याचं रिस्टोर कधी झाला, तो फॉल्ट कधी रिस्टोर झाला. त्यानंतर तुम्हाला परमिट वगैरे द्यावं लागतं, परमिट फाडावं लागतं, तुम्हाला सांगायलाच पुढे मी. प्रिपेअर मंथली इंटरप्शन शीट किंवा मंथली इंटरप्शन रिपोर्ट. मंथली इंटरप्शन रिपोर्ट तुम्हाला ठेवावं लागते प्रत्येक फीडरचं आणि तुमच्या सबस्टेशनचं ओव्हरऑल. फीडर ब्रेकडाऊन म्हणजे ब्रेकडाऊन झाला असेल, फीडर काही फॉल्ट आला असेल तर कोणता फीडर आहे, कोणता फॉल्ट आलेला आहे, ब्रेकडाऊन टाईम काय आहे, कन्वे करावं लागतं. म्हणजे तुम्हाला हा मॅसेज कन्वे करावा लागतो मॅसेजच्या थ्रू किंवा मग मेलच्या थ्रू वगैरे. तर तुम्हाला तुमचे इंचार्ज जे असतात, तुमचं जे AE असेल, DY असेल किंवा कोणी असेल, त्यांना तुम्हाला ते कळवावं लागतं. त्यानंतर टू गिव्ह वर्क परमिट टू टेक्निशियन और ऑफिसर, तुम्हाला वर्क परमिट द्यावं लागतं. तुम्हाला काही काम असेल किंवा काही ब्रेकडाऊन झालं असेल, 33 kV 11 kV जे काही ब्रेकडाऊन असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला वर्क परमिट द्यावं लागतं तुमच्या टेक्निशियनला किंवा त्या ऑथॉरिटीजनुसार द्यावं लागतं. तुमचे AE JE असेल त्यांना द्यावं लागतं. ठीक आहे. ते लिहून ठेवावं लागतं आणि तशी आपण एक पावतीसुद्धा ते पावती म्हटल्यापेक्षा एक वर्क परमिट ते फाडत असतात. एक कॉपी ते सबस्टेशनला ऑपरेटरजवळ ठेवावं लागतं आणि एक त्याची जी कॉपी असते दुसरी ते ज्यांनी परमिट घेतला त्यांच्याकडे द्यावं लागते मित्रांनो. ठीक आहे. ॲक्च्युली हे डिटेलमध्ये खूप वास्ट विषय आहे. तुम्ही जर कमेंट केली मला तर मी तुम्हाला हा सगळा भाग डिटेलमध्ये सांगू शकतो मित्रांनो. सध्या हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी थोडं शॉर्टमध्ये इथे घेतो आहे. त्याच्यामध्ये बघा हँड ट्रिप, शटडाऊन, फीडर, चार्ज फीडर. ठीक आहे. हँड ट्रिप वगैरे किंवा शटडाऊन वगैरे द्यावं लागते किंवा चार्ज करावं लागते फीडर, हे सगळं बेसिक वर्क आहे ऑपरेटरचं. अटेंडिंग फोन कॉल्स फॉर बेटर कम्युनिकेशन विथ कन्झ्युमर्स, म्हणजे जेव्हा लाईन जाते किंवा काही अडचण आली, काही थोड्या वेळासाठी लाईन जाते किंवा काही अडचणी येतात, त्याच्यामध्ये कन्झ्युमरचे कॉन्टॅक्ट ऑपरेटरला आधी येतात, सबस्टेशनला आधी येतात, त्यामुळे ते कॉल अटेंड करावं लागतात. आणि ते कन्झ्युमर जेव्हा रागात असते किंवा त्यांना काही अडचणी असतात, ते सांगतात की असं असं प्रॉब्लेम आहे वगैरे, तर त्यांना एक्झॅक्ट रिझन सांगावं लागते की कशामुळे काही फॉल्ट आला किंवा शटडाऊन घेतलं किंवा ब्रेकडाऊन झाला किंवा काही अडचणी आला, तर त्यांना सांगावं लागते की अर्धा तासातील, 1 तासातील, 2 तासात लाईन. त्यांना सांगितलं की ते थोडे शांत होतात कन्झ्युमर. ठीक आहे. तुम्ही जर कॉल रिसीव्ह केला नाही किंवा ऑपरेटरने कॉल रिसीव्ह केला नाही तर मग ते कॉल पुढे जातात JEला, AEला किंवा DYला वगैरे किंवा AC सुद्धा कॉल जातात ते. ठीक आहे. मेंटेनन्स ऑफ बॅटरी यूज फॉर रिले, म्हणजे बघा आपले जे रिले असतात ना ते फॉल्ट सेन्स करतात आणि ट्रिप करतात ब्रेकरला, त्यासाठी बॅटरी यूज केली जाते. मेंटेन डेली लॉकशीट तुम्हाला मेंटेन करावं लागते. यामध्ये सगळे एंट्रीज होतात, सगळे एंट्रीज त्याच्यामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी जे सांगितलं वर, त्या सगळ्या एंट्रीज ते ब्लॉकशीटमध्ये होतात. ते अतिशय महत्त्वाचं एक रजिस्टर असतं किंवा मग कॉम्प्युटरसुद्धा तुम्ही सॉफ्ट कॉपीमध्ये ते ठेवू शकता. ट्रान्सकोमध्ये त्याच प्रकारे होत असतं, सगळं सॉफ्ट कॉपीमध्ये ठेवावं लागतं ट्रान्सकोमध्ये आणि हार्ड कॉपीमध्ये सुद्धा ठेवू शकता. म्हणजे हे ट्रान्सफॉर्मरबद्दल आहे. जे ऑइल लेवल आणि जे काही आपण म्हणतो ऑइल टेम्परेचर, वाइंडिंग टेम्परेचर, हे ट्रान्सफॉर्मरबद्दल. आणि ट्रान्सफॉर्मर व्होल्टेजसुद्धा चेक करावं लागते जिथे काही पॉवर ट्रान्सफॉर्मर जे असतात ते. आणि जर तुमचे व्होल्टेज तिकडे कमी जास्त जात असेल तर टॅप चेंजेसच्या थ्रू तुम्हाला व्होल्टेजसुद्धा इथे चेंज करावं लागते. ठीक आहे. तर एकंदरीत ड्युटीज आहे मित्रांनो. तर आशा करतो मित्रांनो की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला उपकेंद्र सहाय्यक किंवा ऑपरेटरचं जे काही पद असतं त्याबद्दल इत्तमभूत माहिती A to Z माहिती मिळाली असेल.
याच्यामध्ये जास्तीत जास्त कव्हर करायचा मी प्रयत्न केला. वर्क प्रोफाईल आणि ड्युटीजवर आपण मुख्यतः जो माझा अनुभव आहे त्यावर मी ते पॉईंट काढायचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील मित्रांनो, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देईलच. ऊर्जा विभागाचे जे काही पुढे भरती अपेक्षित आहे 36,000 जवळपास जागा फडणवीस साहेब यांनी अनाउन्समेंट केलेलं आहे. त्यानुसार ऑपरेटरचे सुद्धा चान्सेस आपण काही सांगू शकत नाही, कधी पण वॅकन्सी येऊ शकते किंवा पुढे जे काही वॅकन्सीची शक्यता आहे त्याकरताच आपण इथे पूर्ण माहिती आपल्या विद्यार्थ्यांकरता इथे आणलेली आहे. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ बऱ्यापैकी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना सुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला इंजिनियर अमोल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जे महत्त्वाचे अपडेट्स पुढे येत राहतील, जे महत्त्वाचे व्हिडिओज किंवा इन्फॉर्मेशन जे येत राहील ते तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद मित्रांनो.